गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश चौले आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 19 सॉल्व्ह करणार. परंतु त्या अगोदर अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. त्या अगोदर आपण ऍडजस्टंट अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स बघितलं आहे, ते थोडक्यात बघू. त्यानंतर आपण अँगल्स इन अ लिनियर पेअर बघूया. ऍडजस्टंट अँगल म्हणजे काय ते आपण जाणून घ्या. तर या डायग्राम मध्ये आपल्याला अँगल ए बी एम आणि अँगल एम बी सी या दोन अँगल्स मध्ये ही जी आर्म आहे बी एम ही कॉमन आहे आणि वर्टेक्स बी ही सुद्धा कॉमन आहे आणि याचे जे इंटेरियर आहे हे सेपरेट आहे. हे या डॅश डॅश ने दाखवलेलं आहे. जर दोन अँगल्स मध्ये कॉमन आर्म असेल म्हणजे बी एम सारखा कॉमन वर्टेक्स असेल आणि सेपरेट इंटेरियर असेल तर त्याला ऍडजस्टंट अँगल असे म्हणायचं. तर हे जे डायग्राम आहे हे ऍडजस्टंट अँगलचे आहे. त्यानंतर आपण बघूया कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. तर दोन अँगलची सम ही 90 डिग्री असेल तर त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतो. तर या ठिकाणी अँगल ए बी सी आणि अँगल सी बी डी या दोन्ही अँगलची जी ऍडिशन आहे 90 डिग्री आहे आणि खाली जे दोन अँगल्स दिसले अँगल ए बी सी आणि अँगल पी क्यू आर या दोन्ही अँगलची जी ऍडिशन आहे हे 90 डिग्री आहे. तर आपण इथे काय म्हणू शकतो, सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. तर त्याला आपण काय म्हणू, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अशा पद्धतीचे आपल्याला जर अँगल्स दिसले तर त्याला आपण काय म्हणू, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्यानंतर सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. तर या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेला आहे. या डायग्राम मध्ये अँगल ए बी सी आणि अँगल सी बी डी या दोन्ही अँगलची एक अँगल आहे 140 म्हणजे 140 अंशाचा आणि दुसरा आहे 40 अंशाचा. याची बेरीज आहे 180. त्याचप्रमाणे खाली सुद्धा दोन अँगल्स दिलेले आहे, वेगवेगळे आहे आणि पहिल्या अँगलची मेजरमेंट आहे 140, दुसऱ्या अँगलचे 40. त्याची ऍडिशन किती होते, 180 किंवा 180 डिग्री. जर दोन अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री होत असेल तर त्याला आपण काय म्हणू, सप्लिमेंटरी अँगल. तर आपण इथे काय लिहू शकतो, सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री. तर त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणू शकतो. सप्लिमेंटरी अँगल्स असे असतात किंवा असे वेगवेगळे सुद्धा असू शकतात. त्यानंतर आपण लिनियर पेअर्स ऑफ अँगल्स म्हणजे काय. तर या ठिकाणी या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसत आहे, अँगल ए बी डी आणि अँगल डी बी सी. तर या अँगल्स मध्ये ही जी स्ट्रेट लाईन आहे आणि हे मिडल आर्म आहे. म्हणजे लिनियर पेअर मध्ये दोन अँगल्स मधली एक आर्म हे कॉमन असते, म्हणजेच ही ऍडजस्टंट अँगल्स सारखी सुद्धा दिसते. म्हणजे लिनियर पेअर अँगल्स हा ऍडजस्टंट अँगल सुद्धा असू शकते. म्हणजे आपण ऍडजस्टंट अँगल्स असं म्हणू शकतो. याच्यात आपल्याला काय म्हणता येईल, इथे कॉमन आर्म आहे, कॉमन आर्म दिसत आहे, कॉमन आर्म बीडी, कॉमन वर्टेक्स दिसत आहे, वर्टेक्स बी आहे आणि याचे जे हे दोन्ही अँगल हे स्ट्रेट लाईनवर आहे. याला लिनियर पेअरला मराठीमध्ये रेषीय जोडी असे म्हणतात. रेषेवर झालेले कोन आहे आणि याची जी बेरीज आहे हे 180 डिग्री म्हणजे 180 अंश आहे. तर हे सप्लिमेंटरी अँगल सुद्धा होऊ शकतात. अँगल सुद्धा आपण म्हणू शकतो यांना. या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टंट अँगल सुद्धा म्हणू शकतो. लिनियर पेअर असण्यासाठी त्या दोन अँगल्स मध्ये कॉमन आर्म असली पाहिजे, कॉमन वर्टेक्स असली पाहिजे आणि शेवटी जी दोन्ही अँगल्स हे एका रेषेवर आणि सरळ रेषेवर असले पाहिजे, तरच त्याला आपण लिनियर पेअर्स ऑफ अँगल्स असं म्हणू शकतो. आणि लिनियर पेअर्स ऑफ अँगल्स हे ऍडजस्टंट अँगल्स असू शकतात त्याच्या आणि सप्लिमेंटरी अँगल्स सुद्धा असू शकतात. त्याची जी बेरीज आहे दोन्ही अँगलची 180 डिग्री असू शकते. अशा पद्धतीने आपण हे चारही अँगल्स आपण बघितले. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 19 बघूया. प्रॅक्टिस सेट 19 मध्ये पहिला क्वेश्चन काय म्हणतो, ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ऍज डिस्क्राइब बिलो. म्हणजे वर्णन केल्याप्रमाणे आपल्याला अँगल्सची जोडी काढायची आहे. इफ दॅट इज नॉट पॉसिबल, जर शक्य नसेल तर
का बरं शक्य नाही, वाय का बरं शक्य नाही हे आपल्याला तिथे सांगायचं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ऍडजस्टंट, आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढायचे आणि ते ऍडजस्टंट नसले पाहिजे, म्हणजे लगतचे नसले पाहिजे. तर आता या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल काढतो. एका अँगलचं मेजरमेंट हे 70 डिग्री आणि दुसऱ्या अँगलचं मेजरमेंट हे 20 डिग्री घेतो. तर या ठिकाणी दोन्ही अँगलची ही बेरीज ही 90 डिग्री आहे, म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे आणि हे वेगवेगळे आहे आणि याचा कॉमन आर्म सुद्धा नाही आणि कॉमन व्हर्टेक्स सुद्धा नाही, त्यामुळे हे ऍडजस्टंट अँगल्स होऊ शकत नाही. फक्त ते काय होतात, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अशा प्रकारे आपण वेगवेगळे दोन अँगल्स काढले तरी आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दाखवू शकतो. त्यानंतर आपण दुसरं बघू, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. तर हे पॉसिबल होऊ शकत नाही, कारण द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी, म्हणजे सरळ रेषेवर काढलेले जे अँगल्स असतात ते नेहमी 180 अंशाचे असतात. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, धिस इज नॉट पॉसिबल. आणि रिझन आपण इथं देऊ शकतो, द अँगल्स इन ए लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी, म्हणजे सरळ रेषेवर असलेले जे अँगल्स असतात त्यांची जी बेरीज असते ते 180 असते. त्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन बघूया. यामध्ये काय म्हटलंय की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल ज्यांची बेरीज 90 अंश असेल परंतु ते लिनियर पेअर मध्ये नसले पाहिजे, म्हणजे सरळ रेषेवर नसले पाहिजे. तर आता आपण दोन अँगल्स काढू ज्याची बेरीज आपल्याला 90 डिग्री असेल. एक आहे 50 अंशाचा आणि दुसरा 40 अंशाचा. तर हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे, कारण यांच्या दोन्ही अँगलची बेरीज ही 90 डिग्री आहे आणि हे लिनियर पेअर मध्ये नाही, सरळ रेषेवर नाही, हे वेगवेगळे आहे. त्यामुळे कॉम्प्लिमेंटरी आहे आणि लिनियर पेअर मध्ये नाही आहे. अशा पद्धतीने आपण हे दोन अँगल्स काढू शकतो. चौथं काय म्हटलंय आपल्याला क्वेश्चन, ऍडजस्टंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर, म्हणजेच ऍडजस्टंट अँगल आहे परंतु ते लिनियर पेअर मध्ये नसले पाहिजे. तर त्यासाठी अँगल्स काढतो मी. तर हे काय आहे, ऍडजस्टंट अँगल आहे, याचे जे इंटेरियर आहे हे सेपरेट आहे, कॉमन आर्म आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे आणि लिनियर पेअर मध्ये आहे. तर याच्यातले ऍडजस्टंट अँगल्स कोणते आहे, अँगल ABD अँड अँगल DBC हे ऍडजस्टंट अँगल आहे जे लिनियर पेअर मध्ये नाही. अशा पद्धतीने आपण ऍडजस्टंट अँगल विच आर नॉट इन अ लिनियर पेअर हे आपण काढू शकतो. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन बघूया आपण. यामध्ये आपल्याला काय म्हटलंय की अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी अँड ऍडजस्टंट, असे अँगल्स काढायचे आहे जे कॉम्प्लिमेंटरी नाही आणि ऍडजस्टंटही नाही. तर आता आपण दोन अँगल्स काढू वेगवेगळे, जे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी नसेल. याचं माप आहे 40 अंश आणि याचं माप 60 अंश, 40 अँड 60 डिग्री. याची ऍडिशन ही 100 डिग्री, म्हणजे हे कॉम्प्लिमेंटरी नाही आहे आणि वेगवेगळे काढल्यामुळे ऍडजस्टंट सुद्धा नाही. म्हणजेच आपली जी स्टेटमेंट म्हणल्याप्रमाणे स्टेटमेंटमध्ये जसे दिले ते त्याच्याप्रमाणे आपण हे काढले. अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे ऍडिशन ही 90 डिग्री नाही नॉर ऍडजस्टंट, आणि ते एकातच काढले नाही. त्यांचा जो कॉमन आर्म आहे
सेपरेट आहे आणि वर्टेक्स सुद्धा सेपरेट आहे. म्हणजे जसं आपल्या विधानामध्ये म्हटलं आहे तसंच आपण ते काढलेलं आहे. त्यानंतर आपण सिक्स्थ क्वेश्चन बघूया. आता आपल्याला सिक्स्थ क्वेश्चन बघायचा आहे. इथे काय म्हटलंय, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. म्हणजेच आपल्याला लिनियर पेअर मध्ये अँगल्स काढायचे आहे आणि ते कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे दोन अँगल्स लिनियर पेअर मध्ये 90 डिग्रीचे काढायचे आहे. ऍडिशन ही 90 डिग्री असली पाहिजे. तसं इथं शक्य होणार नाही, कारण जे अँगल्स लिनियर पेअर मध्ये असते त्यांची जी ऍडिशन असते हे 180 डिग्री असते. म्हणजे ते सप्लिमेंटरी असतात. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो, धिस इज नॉट पॉसिबल. का बरं? रिझन, angles in a linear pair are always supplementary angles. म्हणजेच काय होते, जे लिनियर पेअर मध्ये अँगल्स असतात त्यांची जी बेरीज ही 180 डिग्री असते. म्हणून हे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट प्रमाणे आपल्याला अँगल्स काढता येणार नाही. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे जे अँगल्स लिनियर पेअर मध्ये असतात ते ऑलवेज सप्लिमेंटरी असतात. त्यामुळे हे शक्य होणार नाही. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.